करायला गेले एक आणि झालं वेगळंच. असं मी का म्हणते हे सांगतेच तुम्हाला. तर मी आज यूट्यूबवर क्रिशासाठी एक रेसिपी पाहिली होती आणि आज मी तीच ट्राय करणार होते. त्यासाठी मी अर्धा वाटी मखाना, थोडेसे पोहे, 2 चमचे रवा हे सर्व एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं आणि 5 ते 10 मिनटासाठी भिजण्यास ठेवलं. आणि नंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 1 चमचा जिरे, अर्धी हिरवी मिरची, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो हे सर्व बारीक करून घेतलं. आणि नंतर मग जे आपण मिश्रण भिजू घातलं होतं ते यामध्ये टाकलं आणि हे सर्व एकत्र मिळून बारीक करून घेतलं. आणि नंतर मग हे बॅटर एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हे सर्व मिक्स केलं. आणि नंतर मग एक पॅन घेऊन त्याला सर्व बाजूने तेल लावलं आणि नंतर मग एका चमच्याच्या साहाय्याने हे छोटे छोटे पॅनकेक बनवले. आणि इथपर्यंत तर रेसिपी खरंच खूप छान झाली होती. मला वाटलं क्रिशा पण खूप आवडीने खाईल, पण इथेच माझा पचका झाला. इतकं चिटकून बसलं होतं ना हे पॅनकेक, निघत नव्हतं. शेवटी मला असं काढावं लागलं. म्हणून म्हणलं करायला गेले एक आणि झालं वेगळंच. आणि मग मी बाकीचं बॅटरचं काय करायचं हाच विचार करत होते. मग म्हणलं चला आता ह्याचं तरी काही टाकून देता येत नाही, काहीतरी बनवावंच लागेल. काय बनवलं ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. त्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि चला भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. बाय.